नमस्कार. संस्कारांची मोती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला करण्याची कृती. आज बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आहे आणि या विसर्जनाच्या दिवशी आपल्याला गोपाळकाला आपण करतच असतो. तर मी तुम्हाला गोपाळकाल्याचे पहिले साहित्य दाखवते आहे. तर याच्याकरता आपल्याला लागतात ज्वारीच्या लाह्या. मी याच्यामध्ये माझ्याकडे भरपूर आवडतो म्हणून मी भरपूर घेतल्या. तर या ज्वारीच्या लाह्या ज्या आहेत या साधारण अशा गोल असतात आणि याला खूप छान धुवावं लागतं. 3 ते 4 पाण्याने यांना स्वच्छ धुवावं लागतं, कारण याच्यात रेती वगैरे कचकच असते, त्याच्यामुळे याला कमीत कमी 3-4दा धुवावं लागतं. तर अशा या ज्वारीच्या लाह्या, जाड पोहे अंदाजाने घेतलेले आहेत. त्यानंतर डाळिंबाचे दाणे, भिजलेली चणा डाळ, त्यानंतर आंब्याचे लोणचे, लिंबाचे लोणचे, सफरचंद, काकडी, मिरची, कोथिंबीर, दही, साखर. आणि तुम्ही म्हणाल, अरे याच्यात मीठ दिसत नाही आहे. तर गोपाळकाल्याची विशेषता आहे की गोपाळकाल्यात मीठ घालत नाही. तर आपण बघूया गोपाळकाला कसा करायचा. मैत्रिणींनो, आपले लाह्या धुवून झालेल्या आहेत. या लाह्या 2-3 वेळा पाण्यातून काढाव्या लागल्या, कारण याच्यामध्ये भरपूर काळा असा कचरा असतो आणि काढून पिळून घ्यायच्या आहे चांगल्या. याचं पाणी काढून घ्यायचं नाही, त्याच्यात पाणी नको राहायला. तर या चांगल्या पिळून घ्यायच्या आहे. त्यानंतर पोहे पण भिजले आहेत. थोडे मी त्याचं पाणी काढून घेतलं आहे, जास्त एकदम ओले ओले नाही ठेवले, कारण मग नंतर या सगळ्या ते ओले होतीलच. काकडी पण चिरून झालेली आहे. आता आपण अजून थोडे बारीक हवे, खूप बारीक नको आपल्याला, कारण ते असे म्हणणं ते आपल्या तोंडात पण आले पाहिजे छान. साधारण मी ॲपलच आहे, त्याच्यामुळे थोडे बारीक मोठे तुकडे असले तरी चालतात. मैत्रिणींनो, आपले सफरचंदाचे तुकडे झालेले आहेत. काकडी पण छान बारीक कट झालेली आहे. आता आपण हे सगळं याच्यामध्ये लाह्यांमध्ये मिसळू. याच्यामध्ये असं काही क्रम नाही आहे की हेच पहिले मिसळलं पाहिजे किंवा तेच पहिले मिसळलं पाहिजे. आपण कोणतीही गोष्ट पहिले आणि नंतर घालू शकतो. तर मी पहिल्यांदा काकडी घालते आहे. आणि याची विशेषता आहे गोपाळकाल्याची की गोपाळकाला कधी चमच्याने कालवायचा नाही, नेहमी हातानेच कालवायचा. आणि गोपाळकाला कालवताना गोपाळकाला गोड झाला गोविंदाने गोड केला, हे मनातल्या मनात म्हणायचं असतं. त्याच्यामुळे खरंच गोपाळकाल्याची लज्जत खरंच वाढते. पोहे माझ्याकडे गोपाळकाला खूप आवडतो आणि प्रसाद म्हणून इकडे तिकडे पण द्यायचा असतो, म्हणून मी जरा जास्त करते. तुम्हाला जसा जेवढ्या प्रमाणात करायचा असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही करू शकता. चण्याची डाळ घातली, मिरच्या तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला, तुम्हाला कसं तिखट आवडतं त्याप्रमाणे. मी 5-7 मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर अनारदाणे, आंब्याचं लोणचं. याच्यामध्ये मीठ पडत नसल्यामुळे आपल्याला लोणची वगैरे भरपूर घालावी लागतात, कारण लोणच्यामध्ये जे मीठ असतं त्यांनीच याला मिठाची चव येते. लिंबाचं लोणचं,
त्यानंतर दही पण घालायचं, थोडं जास्त नको, दह्याने खूप जास्त ओलसर होऊ शकतं आणि आंबट आपण लोणची घातलेली आहे त्याच्यामुळे दही आपण थोडं कमी घातलं तरी चालतं. कोथिंबीर, हे सगळं आपल्या आवडीनुसार आपल्याला जसं आवडतं तसं घालायचं आहे. आणि त्यानंतर थोडीशी साखर. लिंबाचं लोणचं गोड असतं त्याच्यामुळे ते आहेच, आणि अनार पण आहे, सफरचंद पण आहे, त्याच्यामुळे आपल्याला साखर जास्त घालायची आवश्यकता नाही आहे. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता हा गोपाळकाला किती सुरेख दिसतोय. याला आपण हातानेच कालवूया. गोपाळकाला गोड झाला, गोविंदाने गोड केला, असं म्हणतच याला कालवायचं असतं. आता आपला मैत्रिणींनो, मी सगळे तुम्हाला साहित्य सांगितले ते सगळे मी याच्यात घातलेले आहे आणि हे तयार आहे आपल्या गोपाळकाला. आता या गोपाळकालाच्या गंजाला एक हार घालायचा असतो, हेही आवश्यक असतं. गोपाळकालाच्या गंजाला आपला हार घातलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोपाळकालाचं आहे की गोपाळकाला तुळशी पत्र ठेवणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपला गोपाळकाला हा पावणारच नाही बाप्पाला. एक कुंकाचं बोटसुद्धा आपण गंजाला लावूया आणि असा आपला बाप्पाच्या विसर्जनासाठी गोपाळकाला तयार आहे. तुम्ही पण नक्की करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्ही विसर्जनाला कोणकोणते पदार्थ करतात. धन्यवाद मैत्रिणींनो.